शासनाने पीक विमा कंपनीला निधी देण्यास 1 मार्चला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे 79,000 शेतकऱ्यांना लवकरच मिळण्याची शक्यता आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सविता खरात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेली आहे. ही बातमी आता आपण सविस्तरमध्ये बघूया. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आता सविस्तर माहिती समोर बघूया. वर्षभरापूर्वी मंजूर पीक विम्याचा 123 कोटींचा परतावा आता मिळणार. 79,000 शेतकऱ्यांना दिलासा. कंपनीला रक्कम देण्यास शासनाची मान्यता. पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादनावर आधारित 79,000 शेतकऱ्यांना 123 कोटींचा पीक विमा एका वर्षापूर्वी मंजूर करण्यात आला होता. मात्र पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना एक सुद्धा पैसा दिला नव्हता. आता शासनाने हा निधी कंपनीला देण्यास 1 मार्च रोजी मान्यता दिली आहे. बाधित शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा सुद्धा मिळणार आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात मेळघाट वगळता 12 तालुक्यातील पावसाची सरासरी ओलांडली. शिवाय 86 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे 1.25 लाख शेतकऱ्यांनी विहित मुदतीची म्हणजेच 72 तासांच्या आत कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या. या अर्जाची कंपनी स्तरावर पाहणी करण्यात आली असून या तुलनेत 94,664 शेतकऱ्यांना 98.86 कोटींचा परतावा पीक विमा कंपनीद्वारा देण्यात आला. मात्र योजनेत परताव्याचे प्रमाण 110% जास्त असल्याने उर्वरित निधी शासनाद्वारे पीक विमा कंपनीला देण्यात आला. हा निधी देण्यास शासनाने आता मान्यता दिलेली आहे. त्यामुळे कंपनीद्वारा शेतकऱ्यांना परतावा देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. याविषयी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा देखील करण्यात आला होता. मंजूर झालेला पीकनिहाय परतावा नंबर 1 ला आहे कपाशी आणि 16,042 शेतकरी पात्र ठरलेले असून 19,32,98,463 रुपयांचा परतावा मिळणार आहे. समोरचे पीक आहे सोयाबीन. सोयाबीन पिकासाठी 34,337 शेतकरी पात्र ठरलेले असून 43,53,02,704 रुपयांचा परतावा मिळणार आहे. समोर आहे ज्वारी. ज्वारी पिकासाठी 152 शेतकरी पात्र ठरलेले असून 10,21,011 रुपयांचा परतावा मिळणार आहे. धान पिकासाठी 20 शेतकरी पात्र ठरलेले असून 36,472 रुपयांचा परतावा मिळणार आहे. उडीद पिकासाठी 9,026 शेतकरी पात्र ठरलेले असून 17,28,90,865 रुपयांचा परतावा मिळणार आहे. मूग पिकासाठी 19,425 शेतकरी पात्र ठरलेले असून 43,56,35,042 रुपयांचा परतावा मिळणार आहे. एकूण 79,002 शेतकरी पात्र ठरलेले असून 123,81,84,559 रुपयांचा परतावा हा शासनाकडून मंजूर झालेला आहे. आणि 10 मार्च पर्यंत सर्व या शेतकऱ्यांना पीक विमा हा लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊन संपर्क साधावा.